की गणपती म्हणजे अहंकार छाटलेला, जसं माणसाच्या डोक्यावर कधी हत्तीचं डोकं लागेल का, तसं आपल्या याच्यामध्ये माणसाला डुकराचं डोकं वराह अवतार, माणसाला वाघाचं सिंहाचं डोकं नरसिंह अवतार. ही काय परंपरा काय की याच्यावर माणसाने म्हणजे काय हे सगळे जन्म जगून आलेला आहे का त्या त्या पशुसारखं वागतोय मनुष्य परत. तर भक्ती आणि शक्तीचं, विद्या आणि शक्तीचं, विद्या आणि मनुष्याचं एक वेगळ्या पद्धतीचं एक नातं आहे. मनुष्य तेवढा विद्यावान झाला, अहंकार छाटला की तिथं आतमध्ये जायचं नाहीये. पुराणांमध्ये जे सांगितलंय, पार्वती माता जेव्हा आंघोळ करत होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आतमध्ये जायचं नाही, स्वतः शिवाला सांगितलं. त्यावेळेस तो अहंकार त्या त्रिशूळाने छाटला. म्हणजे अहंकार केल्यानंतर आपण जसं एखाद्याला म्हणतो की बडे दिलवाला, मोठा माणूस जसं म्हणतात. मोठा माणूस म्हणजे काय, प्रत्यक्ष तो काय असं 8-10 फुटी नाहीये. मोठा माणूस म्हणजे त्याचं मन मोठं आहे. तसा हा जो आहे प्रकार, म्हणजे हत्ती एवढं डोकं मनुष्याला, म्हणजे त्याचा मेंदू केवढा मोठा आहे, तर तेवढ्या मेंदूप्रमाणे आपण विशाल होऊ शकतो. गणपतीने हे शिकवलंय की तुम्ही 1 आणि 1 11 होऊ शकता. त्यामुळे गणपती म्हणजे गणपती या नावातच सर्व आहे. गण म्हणजे ग्रुप आणि पती म्हणजे त्याचा अधिपती, कुठल्याही गोष्टीचा अधिपती. जसं कर्ता पुरुष घरातला, मागच्या वेळेस मी सांगितलं, कर्ता पुरुष घरातला गणपती आहे.